हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर केमिकल कायनेटिक्स स्टँडर्ड 12 आणि लेक्चर नंबर आहे 11. लास्ट लेक्चरमध्ये आपण सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन ही कन्सेप्ट आपण बघितलेली होती. आता आजच्यामध्ये आपल्याला मेनली कन्सेप्ट लक्षामध्ये घ्यायची आहे. व्हॉट इज एलिमेंटरी रिॲक्शन, व्हॉट इज कॉम्प्लेक्स रिॲक्शन अँड व्हॉट अबाउट द मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिॲक्शन. तर सुरुवातीला आपण लक्षामध्ये घेऊ एलिमेंटरी रिॲक्शन. तर व्हॉट इज एलिमेंटरी रिॲक्शन? द रिॲक्शन विच टेक्स प्लेस इन अ सिंगल स्टेप. जी रिॲक्शन सिंगल स्टेपमध्ये होते त्याला आपण एलिमेंटरी रिॲक्शन म्हणू. आणि ही जी एलिमेंटरी रिॲक्शन आहे इट कॅन नॉट बी फर्दर डिव्हायडेड इंटू सिंपल केमिकल रिॲक्शन. कॅनॉट बी फर्दर डिवायडेड इंटू सिंपल केमिकल रिॲक्शन. कारण एलिमेंटरी रिॲक्शन इटसेल्फ इज अ सिंपल केमिकल रिॲक्शन. त्याला अजून सिंपलमध्ये तुम्ही डिव्हाइड करू शकत नाही. म्हणजे एलिमेंटरी रिॲक्शनच्या डेफिनेशनमध्ये दोन वाक्य आपल्याला लागतील. एक पहिला मुद्दा की इट टेक्स प्लेस इन अ सिंगल स्टेप, आणि दुसरा मुद्दा इट कॅन नॉट बी फर्दर डिव्हायडेड इंटू मोर सिंपलर केमिकल रिॲक्शन. This is called as elementary reaction. Now, what is complex reaction? It is the reaction which takes place in a series of steps. एकापेक्षा जास्त स्टेपमध्ये जी रिॲक्शन होते त्याला कॉम्प्लेक्स रिॲक्शन असं म्हणा. आणि या कॉम्प्लेक्स रिॲक्शन मधली प्रत्येक स्टेप, each step is the elementary reaction. Complex reaction takes place in a series of steps and every step in a complex reaction is the elementary reaction. Thus, the complex reaction is broken down into series of elementary reaction. कॉम्प्लेक्स रिॲक्शन एक प्रकारे नंबर ऑफ एलिमेंटरी रिॲक्शनची सम असते, ॲडिशन असते. त्याला आपण कॉम्प्लेक्स रिॲक्शन म्हणू. म्हणजे कॉम्प्लेक्स रिॲक्शनच्या डेफिनेशनमध्ये 3 वाक्य पाहिजे. पहिलं, टेक्स प्लेस इन अ सिरीज ऑफ स्टेप. प्रत्येक स्टेप त्यातली एलिमेंटरी स्टेप आहे आणि सिरीज ऑफ द कॉम्प्लेक्स रिॲक्शन इज ब्रोकन डाऊन इनटू द सिरीज ऑफ एलिमेंटरी रिॲक्शन. नाव द इम्पॉर्टंट कन्सेप्ट that is concept of molecularity. What is molecularity? It is the number of molecule, atom or ion which take part in the chemical reaction. जेवढे ॲटम्स, आयन्स किंवा मॉलिक्यूल हे बॅलन्स केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेतात ती झाली मॉलिक्युलॅरिटी. मॉलिक्युलॅरिटी इज अ प्युअरली थेरॉटिकल कन्सेप्ट. आणि ऑर्डर ऑफ द रिॲक्शन जे आपण मागे बघितलं आहे इट इज अ एक्सपेरिमेंटल कन्सेप्ट, इट इज मेकॅनिझम बेस्ड कन्सेप्ट. एखादी रिॲक्शन जर का तुमच्यासमोर लिहिलेली असेल तर त्या रिॲक्शनची मॉलिक्युलॅरिटी तुम्ही सहजपणे सांगू शकता किती मॉलिक्यूल भाग घेतात त्यावरून. पण त्या रिॲक्शनची ऑर्डर ऑफ द रिॲक्शन मात्र तुम्हाला मेकॅनिझम माहीत असल्याशिवाय तुम्ही सांगू शकणार नाही. तर मॉलिक्युलॅरिटी जी आपण आता शिकतोय ही थेरॉटिकल कन्सेप्ट आहे. ही बॅलन्स केमिकल रिॲक्शनवरनं मॉलिक्युलॅरिटी सहजपणे सांगता येते. पण ऑर्डर ऑफ द रिॲक्शन मात्र सांगितल्या जाऊ शकत नाही. कारण ऑर्डर ऑफ द रिॲक्शन ही मेकॅनिझम बेस्ड कन्सेप्ट आहे, एक्सपेरिमेंटल कन्सेप्ट आहे. हा मेजर डिफरन्स आपल्याला ऑर्डर ऑफ द रिॲक्शन आणि मॉलिक्युलॅरिटीमध्ये लक्षात घ्यावा लागणार आहे. So what is molecularity? It is the number of molecule, atom or ion which take part in the chemical reaction. For example, classification of molecularity. आपण क्लासिफिकेशन ऑफ रिॲक्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलॅरिटी इथे दिलाय. तर पहिले आहे युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. ज्या रिॲक्शनमध्ये एकच सिंगल मॉलिक्यूल भाग घेतो ती युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. O3 गिव्स O2 प्लस O. किती रिॲक्टंटनी भाग घेतला? 1. ही युनिमॉलिक्युलर आहे. C5H5I गिव्स C5H4 प्लस HI. किती रिॲक्टंटनी भाग घेतलेला? 1. या दोन्हीही युनिमॉलिक्युलर रिॲक्शन आहे कारण सिंगल मॉलिक्यूल टेक पार्ट इन द रिॲक्शन. या रिॲक्शन मध्ये तुम्ही बघता 2 रिॲक्टंट भाग घेतात आहे, ही बायमॉलिक्युलर रिॲक्शन आहे. इथे पण 2 मॉलिक्युल्स भाग घेतात आहे म्हणजे ही बायमॉलिक्युलर रिॲक्शन आहे. नंबर ऑफ मॉलिक्युल्स, ॲटम्स और आयन टेक पार्ट इन द केमिकल रिॲक्शन इज कॉल्ड एज मॉलिक्युलॅरिटी. हियर 2 molecules of NO2 take part in the chemical reaction and that's why it is bimolekular reaction. Here twice of NO plus O2 म्हणजे NO चे 2 मॉलिक्यूल, O2 चा 1 मॉलिक्यूल, 2 अधिक 1 3 मॉलिक्यूल्स या रिॲक्शन मध्ये भाग घेतात आहे म्हणून याला ट्राय मॉलिक्युलर किंवा टर मॉलिक्युलर रिॲक्शन असं म्हटलं जातं. म्हणजे मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिॲक्शन
आपण या ठिकाणी क्लासिफाय केलेली आहे युनिमॉलिक्युलर रिॲक्शन, ज्यात एकच मॉलिक्यूल रिॲक्शनमध्ये भाग घेतो, बायमॉलिक्युलर रिॲक्शन, दोन मॉलिक्युल्स रिॲक्टंटचे भाग घेतात, टरमॉलिक्युलर किंवा ट्रायमॉलिक्युलर रिॲक्शन, ज्यात रिॲक्टंटचे 3 मॉलिक्युल्स भाग घेतात असं दिसून आलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, मॉलिक्युलॅरिटी इज अ कन्सेप्ट विच इज असोसिएटेड विथ अ एलिमेंटरी रिॲक्शन अँड नॉट विथ द कॉम्प्लेक्स रिॲक्शन. मॉलिक्युलॅरिटी ही एलिमेंटरी रिॲक्शनची सांगितल्या जाते, कॉम्प्लेक्स रिॲक्शनची मॉलिक्युलॅरिटी ही व्यवस्थित सांगितल्या जाऊ शकत नाही, किंवा मॉलिक्युलॅरिटी ही कन्सेप्टच मुळात कोणाशी असोसिएटेड आहे तर एलिमेंटरी रिॲक्शनशी असोसिएटेड आहे असं समजल्या जातं. एक कॉम्प्लेक्स रिॲक्शन मी तुमच्या समोर मांडतो. Thrice of ClO minus gives ClO3 minus plus twice of Cl minus. As it is a complex reaction, it takes place in a series of step. मग ही 2 स्टेपमध्ये झालेली रिॲक्शन आहे, स्टेप 1 आणि स्टेप 2. मला सांगा स्टेप 1 मध्ये किती मॉलिक्यूल भाग घेतात? 2. म्हणजे स्टेप 1 ही बायमॉलिक्युलर रिॲक्शन आहे. स्टेप 2 मध्ये सुद्धा 2 मॉलिक्यूल भाग घेतात आहे, म्हणजे स्टेप 2 सुद्धा बायमॉलिक्युलर रिॲक्शन आहे. आणि कॉम्प्लेक्स रिॲक्शनकडे बघितलं असतं तर ती तर टरमॉलिक्युलर वाटत होती, पण प्रत्यक्षात ती कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहे. त्याला मॉलिक्युलॅरिटी कन्सेप्ट लावू नका, त्याच्या 2 स्टेप्स बघा, त्यातल्या एलिमेंटरी स्टेपला मात्र तुम्ही मॉलिक्युलॅरिटी ही कन्सेप्ट लावू शकता. त्यातली जी पहिली स्टेप आहे त्यात 2 मॉलिक्यूल भाग घेतात म्हणून ती पण बायमॉलिक्युलर आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये सुद्धा 2 मॉलिक्यूल भाग घेतात म्हणून ती सुद्धा बायमॉलिक्युलर रिॲक्शन आहे असं आपण म्हणू शकतो. तर ओव्हरऑल काय, what is molecularity? Number of molecules which take part in the chemical reaction. What is unimolecular reaction? ज्यात सिंगल मॉलिक्यूल भाग घेतो, एकच मॉलिक्यूल रिॲक्टंटचा भाग घेतोय. बायमॉलिक्युलर मध्ये 2 मॉलिक्यूल्स भाग घेतात, टर किंवा ट्राय मॉलिक्युलर मध्ये 3 मॉलिक्यूल भाग घेतात. मॉलिक्युलॅरिटी ही कन्सेप्ट शक्यतोवर एलिमेंटरी रिॲक्शनशी रिलेटेड आहे, कॉम्प्लेक्स रिॲक्शनशी नाही. एक कॉम्प्लेक्स रिॲक्शन मी तुमच्या समोर मांडली ज्याच्यामध्ये 2 स्टेप्स आहे आणि त्यातली प्रत्येक स्टेप ही बायमॉलिक्युलर रिॲक्शन असल्याचं आपल्याला दिसतंय. मॉलिक्युलॅरिटीचे अजून काही मुद्दे आपल्याला बघायचे आहेत. हे बघा, जनरली काय असतं की ऑर्डर आणि मॉलिक्युलॅरिटी जी आहे ही एलिमेंटरी रिॲक्शनसाठी सेम असते. काय दिलाय? मोस्टली ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी इज सेम फॉर एलिमेंटरी रिॲक्शन. असं दिसून आलेलं आहे की एलिमेंटरी रिॲक्शनची ऑर्डर आणि मॉलिक्युलॅरिटी ही शक्यतोवर सेम असते. उदाहरणं दिल्यात. O3 गिव्स O2 प्लस O, ही युनिमॉलिक्युलर रिॲक्शन आणि ही फर्स्ट ऑर्डर सुद्धा आहे. ही बायमॉलिक्युलर रिॲक्शन आहे आणि ही सेकंड ऑर्डर सुद्धा आहे. म्हणजे जी मॉलिक्युलॅरिटी आहे तीच ऑर्डर आहे कोणाकरता? एलिमेंटरी रिॲक्शन करता. हे जास्तीत जास्त वेळा झाल्याचं दिसेल पण प्रत्येक वेळेला नाही. बघा, 2 उदाहरणं मी तुमच्या समोर देतोय. एस्टरचं ॲसिड हायड्रोलिसिस आपण बघितलं होतं. हे ॲसिड हायड्रोलिसिस आहे. ओके, ॲसिड हायड्रोलिसिस तर ते जे आहे, आणि त्याचप्रमाणे सुक्रोजचं पण ॲसिड हायड्रोलिसिस आपण बघितलेलं होतं. ठीक आहे, मग या दोन्ही रिॲक्शन आपण बघितल्या. ॲसिड हायड्रोलिसिस ऑफ एस्टर, ॲसिड हायड्रोलिसिस ऑफ सुक्रोज, यामध्ये जर का बघितलं तर मॉलिक्युलॅरिटी 2 आहे पण ऑर्डर मात्र यांची 1 आहे. सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनच्या कन्सेप्टमध्ये सांगितलं होतं आपण. बघा, या ज्या दोन्ही रिॲक्शन्स आहे कोणत्या त्या? ॲसिड हायड्रोलिसिस ऑफ एस्टर अँड ॲसिड हायड्रोलिसिस ऑफ सुक्रोज. दीज 2 रिॲक्शन्स आर बायमॉलिक्युलर रिॲक्शन बट दीज आर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. पहा काय बोललो आपण, शक्यतोवर एलिमेंटरी रिॲक्शन करता मॉलिक्युलॅरिटी आणि ऑर्डर सेम असते पण काही वेळेला ती वेगळी असू शकते. सेम असण्याचे काही उदाहरणं दिले. ही युनिमॉलिक्युलर आणि फर्स्ट ऑर्डर आहे, ही बायमॉलिक्युलर आणि सेकंड ऑर्डर आहे. तर इथे मात्र तुम्हाला दिसतं या दोन्हीही बायमॉलिक्युलर आहेत पण त्यांची ऑर्डर मात्र काय आहे तर त्या फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहेत. पुढे एक मुद्दा अजून आपल्याला लक्षामध्ये घेता येईल की युनिमॉलिक्युलर प्रोसेस ज्या आहेत त्या शक्यतोवर फर्स्ट ऑर्डर असतात. युनिमॉलिक्युलर ज्या आहेत त्या शक्यतोवर काय असतात? फर्स्ट ऑर्डर. बायमॉलिक्युलर ज्या आहेत त्या शक्यतोवर काय असतात? सेकंड ऑर्डर. आणि टरमॉलिक्युलर म्हणजे ट्रायमॉलिक्युलर ज्या आहेत त्या शक्यतोवर काय असतात? थर्ड ऑर्डर रिॲक्शन असतात. म्हणजे शक्यतोवर जी मॉलिक्युलॅरिटी असेल ती काय असू शकते? त्याची ऑर्डर असू शकते. बट द कॉन्व्हर्स इज नॉट ट्रू. कॉन्व्हर्स म्हणजे काय तर प्रत्येक फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन ही युनिमॉलिक्युलरच असेल असं नाही. आता ही तर फर्स्ट ऑर्डर आहे पण ही युनिमॉलिक्युलर नाही, ही कोणती आहे? बायमॉलिक्युलर आहे. म्हणजे बघा काय म्हटलंय, युनिमॉलिक्युलर रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर आहे हे चान्सेस जास्त आहे पण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन ही प्रत्येक वेळेला युनिमॉलिक्युलरच असेल असं मात्र आपल्याला झाल्याचं दिसणार नाही. आणि म्हणून दिलंय बट द कॉन्व्हर्स इज नॉट ट्रू. वाक्य काय पूर्ण बघा.
Unimolecular process is first order, but all first order reactions are not unimolecular. दुसरं वाक्य, बायमॉलिक्युलर प्रोसेस इज सेकंड ऑर्डर बट ऑल सेकंड ऑर्डर रिॲक्शन्स आर नॉट बायमॉलिक्युलर. सगळ्या सेकंड ऑर्डर या बायमॉलिक्युलरच असतील असं नाही. समजतंय ना वाक्य? हे वाक्य लक्षात ठेवाल. हे तर ऑप्शन्समध्ये, एमसीक्यूच्या ऑप्शन्समध्ये हे वाक्य येऊ शकतं. त्याच्यानंतर पुढला मुद्दा दिला आपण की इन मेनी युनिमॉलिक्युलर गॅस फेज रिॲक्शन ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी इज फाउंड टू बी डिफरंट. यांचे एक्झाम्पल्स पुढे आपल्याला बघायला मिळणारच आहेत. मग काय काय दिलं आता या पार्टमध्ये आपण? तर पहिले आपण सांगितलं की शक्यतोवर एलिमेंटरी रिॲक्शनमध्ये मॉलिक्युलॅरिटी आणि ऑर्डर सेम असते, त्याचे उदाहरणं दिले. पण काही अपवाद आहेत की ज्यामध्ये मॉलिक्युलॅरिटी ही बायमॉलिक्युलर आहे पण ऑर्डर मात्र फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. पुढे एक महत्त्वाचं वाक्य सांगितलं आपण की युनिमॉलिक्युलर प्रोसेस ही शक्यतोवर फर्स्ट ऑर्डर असते पण प्रत्येक फर्स्ट ऑर्डर ही युनिमॉलिक्युलरच असेल असं नाही. शक्यतोवर बायमॉलिक्युलर प्रोसेस ही सेकंड ऑर्डर असते पण प्रत्येक सेकंड ऑर्डर ही बायमॉलिक्युलरच असेल असं नाही. तिसरं वाक्य आपल्याला तयार करता येईल की टर्मॉलिक्युलर प्रोसेस ही थर्ड ऑर्डर असते पण प्रत्येक थर्ड ऑर्डर रिॲक्शन ही टर्मॉलिक्युलरच असेल किंवा ट्रायमॉलिक्युलरच असेल असं नाही. आणि गॅस फेज रिॲक्शनमध्ये आपल्याला असं लक्षामध्ये येतं की ऑर्डर आणि मॉलिक्युलॅरिटी ही काय असू शकते? तर डिफरंट असू शकते. ऑल धिस इज अबाउट द मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिॲक्शन. Now about the rate determining step. We know that the complex reaction takes place in a series of elementary steps. कॉम्प्लेक्स रिॲक्शन ही सिरीज ऑफ एलिमेंटरी स्टेप्समध्ये होत असते. म्हणजे एकापेक्षा जास्त एलिमेंटरी स्टेप्स जर का असल्या तरच ती कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहे. म्हणून म्हटलं कॉम्प्लेक्स रिॲक्शन टेक्स प्लेस इन अ सिरीज ऑफ एलिमेंटरी स्टेप. The sequence of these elementary steps and the path through which the reaction takes place, that is called as the mechanism of the reaction. काय म्हटलंय बघा आपण की the sequence of the elementary step. आपण बोललो की कॉम्प्लेक्स रिॲक्शन इज द सिरीज ऑफ एलिमेंटरी स्टेप्स. कॉम्प्लेक्स रिॲक्शनमध्ये सिरीज ऑफ एलिमेंटरी स्टेप असतात. पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप. The series of the elementary step and the path through which the reaction takes place, the path through which the reactant is converted into product, that pathway is called as mechanism of the reaction. त्याला आपण mechanism of the reaction असं म्हणत असतो. आणि त्या मेकॅनिझमचा अभ्यास करत असताना तुम्हाला असं लक्षात येईल की त्यातली एक जी स्टेप आहे ही स्लोएस्ट स्टेप आहे. कोणती तरी एक स्टेप ही स्लोएस्ट स्टेप इन द मेकॅनिझम आहे. दॅट स्लोएस्ट स्टेप इन द मेकॅनिझम इज कॉल्ड ॲज रेट डिटर्मिनिंग स्टेप. त्याला आपण सध्या RDS असं म्हणू. हा काही शॉर्ट फॉर्म ॲक्सेप्टेड नाही आहे पण लिहायला सोपं जातं सध्याला पुढे, म्हणून RDS रेट डिटर्मिनिंग स्टेप असं आपण त्याला म्हणतोय. पुन्हा ऐका. Complex reaction takes place in a series of elementary steps. The sequence of the elementary step and the path through which the reaction takes place, path through which the reactant is converted into product is called as mechanism of the reaction, and the slowest step of the mechanism is called as rate determining step. Rate determining step जी आहे ती कशा करता मदत करते आपल्याला? तर रेट ऑफ ओव्हरऑल रिॲक्शन डिपेंड्स अपॉन रेट डिटर्मिनिंग स्टेप. पूर्ण रिॲक्शनचा जो रेट आहे तो रेट तुम्हाला कशावरनं सांगितल्या जाऊ शकतो? तर रेट डिटर्मिनिंग स्टेपवरनं तो डिसाईड झाल्याचं आपल्याला दिसतं. रेट डिटर्मिनिंग स्टेप जी आहे इट मे ऑकर्स एनीवेअर इन द रिॲक्शन. समजा एक कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहे. ही जी कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहे यामध्ये 3 एलिमेंटरी स्टेप्स आहे. तर जरुरी नाही आहे की पहिली एलिमेंटरी स्टेप ही स्लो असेल आणि तीच त्या ठिकाणी रेट डिटर्मिनिंग स्टेप असेल. एक उदाहरण देतो बघा. ट्वाइस ऑफ NO2Cl गिव्स ट्वाइस ऑफ NO2 + Cl2 ही एक रिॲक्शन आहे. याचं जेव्हा मेकॅनिझम बघितल्या गेलं तेव्हा NO2Clचा एकच मॉलिक्यूल पहिल्या स्टेपमध्ये भाग घेतोय. NO2Cl गिव्स NO2 + Cl आणि दुसऱ्या स्टेपमध्ये उरलेला NO2Cl जो आहे तो या क्लोरीन सोबत रिॲक्शन मध्ये भाग घेतो आणि तो देतो NO2 + Cl2 आणि या दोघांची बेरीज म्हणजे ही ओव्हरऑल रिॲक्शन आहे. म्हणजे ही जी रिॲक्शन आहे ही कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहे. या कॉम्प्लेक्स रिॲक्शन मध्ये 2 एलिमेंटरी स्टेप्स आहेत. ही पहिली एलिमेंटरी स्टेप आणि ही दुसरी एलिमेंटरी स्टेप.
त्यापैकी असं दिसून आलेलं आहे की पहिली एलिमेंटरी स्टेप ही स्लो आहे आणि जी स्लो स्टेप इन द मेकॅनिझम असते त्याला आपण रेट डिटर्मिनिंग स्टेप असं म्हणत असतो आणि ही जी रेट डिटर्मिनिंग स्टेप आहे ही सध्याला या दोन स्टेप पैकी पहिली स्टेप असल्याचं दिसून आलं आहे. का? कारण ती स्लो स्टेप आहे म्हणून ती रेट डिटर्मिनिंग स्टेप आहे. पण प्रत्येक वेळेला पहिलीच एलिमेंटरी स्टेप मेकॅनिझम मधली ही स्लो असेल आणि तीच रेट डिटर्मिनिंग असेल असं नाही. समजा एखादी कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये 3 एलिमेंटरी स्टेप्स आहे तर कदाचित असंही होऊ शकेल की दुसरी एलिमेंटरी स्टेप ही स्लो आहे आणि म्हणून ती स्टेप रेट डिटर्मिनिंग स्टेप असू शकते. हे लक्षात ठेवा. डोक्यामधलं हे कन्फ्युजन काढा की प्रत्येक वेळेला पहिली एलिमेंटरी स्टेप ही स्लो आणि तीच रेट डिटर्मिनिंग असं नाही. तर जेवढ्या एलिमेंटरी स्टेप्स आहेत समजा 3 असल्या तर त्यातली दुसरी स्टेप सुद्धा स्लो असू शकते आणि त्याला आपण रेट डिटर्मिनिंग स्टेप असं म्हणू शकतो. म्हणून आपण म्हटलंय की रेट डिटर्मिनिंग स्टेप मे ऑकर्स एनीवेअर इन द मेकॅनिझम. इट मे बी फर्स्ट, इट मे बी सेकंड, इट मे बी थर्ड. पुढे दिलाय की रेट डिटर्मिनिंग स्टेप डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ द रिएक्टन अँड रिएक्शन कंडिशन. कारण काय आहे, नेचर ऑफ द रिएक्टन आणि रिएक्शन कंडिशन नुसार मेकॅनिझम बदलतं. मेकॅनिझम बदललं म्हणजे मेकॅनिझम मधली स्लो स्टेप बदलेल आणि मेकॅनिझम मधली स्लो स्टेप बदलली म्हणजेच रेट डिटर्मिनिंग स्टेप बदलल्याचं दिसून येईल. बरं, या रेट डिटर्मिनिंग स्टेपचं एक त्या ठिकाणी लक्षात घेण्याजोगी गोष्ट कोणती आहे तर रेट डिटर्मिनिंग स्टेप जर का तुमच्या समोर असली, समजा ही होती स्लो स्टेप म्हणून त्याला आपण रेट डिटर्मिनिंग स्टेप म्हटलं होतं. या रेट डिटर्मिनिंग स्टेपकडे बघून त्याच्या स्टायकोमेट्रिक कोएफिशियंटचा उपयोग करून तुम्ही रेट लॉ सहजपणे लिहू शकता. बघा इथे काय दिसतं, रेट डिटर्मिनिंग स्टेप मध्ये NO2Cl गिव्स NO2++Cl. किती रिएक्टंट भाग घेतात? 1. म्हणून रेट इज इक्वल्स टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2Cl. म्हणून वाक्य काय दिलं आपण रेट डिटर्मिनिंग स्टेप करता. इट्स रेट लॉ कॅन बी डायरेक्टली ऑब्टेन फ्रॉम द स्टायकोमेट्रिक इक्वेशन. रेट लॉ जो आहे इट कॅन बी डायरेक्टली ऑब्टेन फ्रॉम इट्स स्टायकोमेट्रिक इक्वेशन. या इक्वेशनला पाहून तुम्ही डायरेक्ट त्याचा काय लिहू शकता, रेट लॉ लिहू शकता. बघा या रेट डिटर्मिनिंग स्टेप विषयी आपण काय काय दिलंय. पहिला मुद्दा, मेकॅनिझम मधल्या स्लोएस्ट स्टेपला रेट डिटर्मिनिंग स्टेप म्हणतात. रेट ऑफ द ओव्हरऑल रिएक्शन हा रेट डिटर्मिनिंग स्टेपवर अवलंबून असतो. दुसरा मुद्दा, रेट डिटर्मिनिंग स्टेप मे ऑकर एनीवेअर इन द रिएक्शन. तिसरा मुद्दा, रेट डिटर्मिनिंग स्टेप डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ रिएक्टन अँड रिएक्शन कंडिशन. कारण याच्यावरती मेकॅनिझम बदलतं, मेकॅनिझम बदललं की रेट डिटर्मिनिंग स्टेप बदलू शकते. आणि याचा जो रेट लॉ आहे इट कॅन बी ऑब्टेन डायरेक्टली फ्रॉम इट्स स्टायकोमेट्रिक इक्वेशन. त्या रेट डिटर्मिनिंग स्टेपच्या स्टायकोमेट्रिक इक्वेशनला बघून तुम्ही सहजपणे डायरेक्टली काय लिहू शकता तर रेट लॉ आपण लिहू शकतो. मी इथे तुमच्या समोर एक कॉम्प्लेक्स रिएक्शन लिहिली आहे. दॅट कॉम्प्लेक्स रिएक्शन इज ॲक्च्युअली द सम ऑफ द 2 एलिमेंटरी स्टेप. या 2 एलिमेंटरी स्टेप पैकी पहिल्या एलिमेंटरी स्टेपमध्ये एकच NO2Cl भाग घेतो आणि तो देतो NO2++Cl. दुसऱ्या स्टेपमध्ये हा Cl उरलेल्या NO2Cl सोबत रिॲक्ट होतो आणि आपल्याला NO2+Cl2 मिळतो. या दोघांची बेरीज ही आहे. म्हणजे याचा अर्थ ही जी ओव्हरऑल कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहे याच्या मेकॅनिझम मध्ये 2 स्टेप आहेत आणि त्यापैकी त्यातली पहिली जी स्टेप आहे ती स्लो स्टेप आहे म्हणून त्याला रेट डिटर्मिनिंग स्टेप असं आपण म्हणू शकतो. आणि त्या रेट डिटर्मिनिंग स्टेपला बघितल्यावर त्याच्या स्टायकोमेट्रिक इक्वेशन वरनच आपण त्याचा रेट लॉ लिहिला. रेट इज इक्वल्स टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2Cl. किती रिॲक्टंटनी भाग घेतला? 1. म्हणून याला आपण असं म्हणू शकतो की ही जी रिॲक्शन आहे दिस रिॲक्शन फॉलो द फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. कोणाला फॉलो करते? ती फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्सला फॉलो करते. ऑल दिस इज अबाउट द रेट डिटर्मिनिंग स्टेप. नाउ द नेक्स्ट कन्सेप्ट इज रिॲक्शन इंटरमिजिएट. व्हॉट इज रिॲक्शन इंटरमिजिएट? आता आपण एक रिॲक्शन बघितली होती बघा. ट्वाइस ऑफ NO2Cl गिव्स ट्वाइस ऑफ NO2+Cl2. ही जी रिॲक्शन आहे याचं मेकॅनिझम जेव्हा आपण बघतो तेव्हा ही 2 स्टेपमध्ये झाल्याचं दिसून येतं. पहिली स्टेप आहे NO2Cl गिव्स NO2++Cl. ही स्लो स्टेप असल्यामुळे याला आपण रेट डिटर्मिनिंग स्टेप म्हणू आणि यामध्ये एकच रिॲक्टंट भाग घेतोय म्हणून ही युनिमॉलिक्युलर रिॲक्शन आहे. याचं मेकॅनिझम मधली सेकंड स्टेप आहे, उरलेला एक मॉलिक्यूल या क्लोरीन सोबत परत रिॲक्ट होतो गिव्स NO2+Cl2. ही फास्ट स्टेप आहे, ही बायमॉलिक्युलर आहे आणि या दोघांची बेरीज म्हणजे ओव्हरऑल रिॲक्शन असते. आता यामध्ये ही स्लो स्टेप असल्यामुळे त्याला आपण रेट डिटर्मिनिंग स्टेप असं म्हटलेलं आहे.
आणि रेट लॉ हा रेट डिटर्मिनिंग स्टेपवरनं काढला जातो. रेट लॉ इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2Cl. Rate of the reaction depends upon concentration of only one reactant. That's why it follows first order kinetics. आता या मेकॅनिझमला जर का तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला काय दिसतंय, NO2Cl gives NO2++Cl आणि सेकंड स्टेपमध्ये हा जो क्लोरीन आहे हा उरलेल्या NO2Cl सोबत रिॲक्ट होऊन आपल्याला प्रॉडक्ट देत असतो. तर व्हॉट अबाउट धिस क्लोरीन? धिस क्लोरीन इज कॉल्ड ॲज रिॲक्शन इंटरमिजिएट. क्लोरीनला रिॲक्शन इंटरमिजिएट असं आपण म्हणणार. का बरं रिॲक्शन इंटरमिजिएट असं म्हणणार? याचं कारण आहे, रिॲक्शन इंटरमिजिएट म्हणजे अशी स्पेसीज की जी ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये तुम्हाला दिसत नाही, पण ड्युरिंग द प्रोग्रेस ऑफ द रिॲक्शन मात्र तुम्हाला ती दिसते. रिॲक्शन इंटरमिजिएट म्हणजे अशी स्पेसीज आहे की इट इज प्रोड्यूस इन वन स्टेप अँड इट इज कन्झ्युम इन नेक्स्ट स्टेप, दॅट इज सबसिक्वेंट स्टेप. एका स्टेपमध्ये ती स्पेसीज तयार होते आणि दुसऱ्या स्टेपमध्ये लगेच ती स्पेसीज वापरल्या जाते. ती स्पेसीज तुम्हाला ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये कधीही दिसत नाही, तर त्याला आपण रिॲक्शन इंटरमिजिएट असं म्हणत असतो. बघा काय डेफिनेशन आहे. रिॲक्शन इंटरमिजिएट, ॲडिशनल स्पेसीज अदर दॅन रिॲक्टन अँड प्रॉडक्ट. ही अशी स्पेसीज आहे जी रिॲक्टन पण नाही प्रॉडक्ट पण नाही, म्हणून तर ती ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये दिसत नाही, कारण ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट असतात आणि प्रॉडक्ट असतात. पण ही अशी स्पेसीज आहे की जी अदर दॅन रिॲक्टन अँड प्रॉडक्ट आहे, रिॲक्टन आणि प्रॉडक्ट सोडून आहे. फॉर्म इन द मेकॅनिझम ड्युरिंग द प्रोग्रेस ऑफ रिॲक्शन. ही तयार होते ड्युरिंग द प्रोग्रेस ऑफ द रिॲक्शन. मेकॅनिझम मध्ये ती तयार होते. ती तयार होते एका स्टेपमध्ये आणि दुसऱ्या स्टेपमध्ये ती वापरल्या जाते. बघा काय म्हटलंय, इट अपियर्स इन रिॲक्शन मेकॅनिझम बट डज नॉट अपियर्स इन ओव्हरऑल रिॲक्शन. मेकॅनिझम मध्ये ती स्पेसीज तयार होते पण ओव्हरऑल रिॲक्शन मध्ये मात्र ती दिसत नाही. इट इज फॉर्म इन वन स्टेप अँड कन्झ्युम इन नेक्स्ट, दॅट इज सबसिक्वेंट स्टेप. एका स्टेपमध्ये ती तयार होते आणि दुसऱ्या स्टेपमध्ये लगेच ती वापरल्या जाते. ही जी स्पेसीज आहे त्याला आपण रिॲक्शन इंटरमिजिएट असं म्हणत असतो. या रिॲक्शन इंटरमिजिएटचा लाईफ पिरियड अतिशय कमी असतो आणि त्यामुळे त्याला आयसोलेट केल्या जाऊ शकत नाही. म्हणजे असं नाही होणार की पहिली स्टेप केली थांबलं Cl ला बाजूला केलं, नाही. पहिली स्टेप झाल्याबरोबर लगेच दुसरी स्टेप होणार आणि तो क्लोरीन लगेच वापरल्या जाणार. म्हणजे क्लोरीनचा लाईफ पिरियड फार कमी आहे. तो क्लोरीन तयार होतो आणि सेकंड स्टेपमध्ये लगेच वापरल्या जातो, नेक्स्ट स्टेपमध्ये लगेच वापरल्या जातो. आणि म्हणून म्हटलंय आपण की लाईफ पिरियड ऑफ रिॲक्शन इंटरमिजिएट इज एक्स्ट्रीमली स्मॉल अँड हेन्स इट कॅन नॉट बी आयसोलेटेड. इव्हन इट्स कॉन्सन्ट्रेशन इज ऑल्सो व्हेरी स्मॉल, दॅट्स वाय इट कॅन नॉट बी डिटरमाइंड. त्याचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा अतिशय कमी असतं आणि त्यामुळे ते सुद्धा शोधल्या जाऊ शकत नाही. पुढे, रेट ऑफ द रिॲक्शन डज नॉट डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्शन इंटरमिजिएट. रेट ऑफ द रिॲक्शन कोणावर डिपेंड आहे? NO2Cl. त्या क्लोरीनवरती डिपेंड आहे का? नाही. द रेट ऑफ द रिॲक्शन डज नॉट डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्शन इंटरमिजिएट. पुढे सांगितलंय, कंपोजिशन ऑफ द रिॲक्शन इंटरमिजिएट डिसाइड्स द मेकॅनिझम ऑफ द रिॲक्शन. पण त्या मेकॅनिझमला मात्र डिसाइड करण्याचं काम हा रिॲक्शन इंटरमिजिएट करत असतो. काय सांगतोय लक्षात घ्या. व्हॉट इज रिॲक्शन इंटरमिजिएट? पहिला मुद्दा, तो रिॲक्टंट पण नाही, तो प्रॉडक्ट पण नाही. दुसरा मुद्दा, हा अदर दॅन रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट आहे. दुसरा मुद्दा सांगितला आपण, तो मेकॅनिझमच्या दरम्यान तयार झाल्याचं आपल्याला दिसतं. तिसरा मुद्दा आपण सांगितला, इट अपियर्स इन द रिॲक्शन मेकॅनिझम बट डज नॉट अपियर्स इन द ओव्हरऑल रिॲक्शन. तो मेकॅनिझमच्या दरम्यान दिसतोय पण ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये दिसत नाही. पुढे आपण सांगितलं, तो एका स्टेपमध्ये तयार होतो आणि त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये तो वापरला जातो. त्यापुढे आपण सांगितलंय त्याचा लाईफ पिरियड अतिशय कमी आहे म्हणून त्याला आयसोलेट केल्या जाऊ शकत नाही. इव्हन त्याचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा खूप कमी आहे म्हणून ते शोधल्या जाऊ शकत नाही. पुढे आपण सांगितलंय की रेट ऑफ द रिॲक्शन डज नॉट डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्शन इंटरमिजिएट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्शन इंटरमिजिएट वरती रेट ऑफ द रिॲक्शन अवलंबून नसतो. आणि पुढे म्हटलंय आपण, द कंपोजिशन ऑफ रिॲक्शन इंटरमिजिएट डिसाइड्स द मेकॅनिझम. पण मेकॅनिझमवर परिणाम करण्याचं काम मात्र कोण करू शकतं? तर रिॲक्शन इंटरमिजिएट करू शकतो. ही रिॲक्शन आहे ओव्हरऑल, त्याच्या या दोन स्टेप्स आहेत. या दोन स्टेपला पाहिल्यावर लक्षात येतं की अरे हा जो क्लोरीन आहे हा पहिल्या स्टेपमध्ये तयार होतोय आणि दुसऱ्या स्टेपमध्ये वापरल्या जातोय.
आणि तो ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये दिसत नाही, तो मेकॅनिझममध्ये दिसतोय पण ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ असा की हा जो Cl आहे याला तुम्ही काय म्हणू शकता, रिॲक्शन इंटरमिजिएट. त्याचा लाईफ पिरियड अतिशय कमी आहे आणि त्यामुळे त्याला आयसोलेट केल्या जाऊ शकत नाही. त्याचं कॉन्सन्ट्रेशन खूप कमी आहे, ते डिटरमाइन केल्या जाऊ शकत नाही. तो तुम्हाला मेकॅनिझममध्ये दिसतोय पण ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये दिसत नाही. त्याचबरोबर त्याच्या कॉन्सन्ट्रेशनवरती रेट ऑफ रिॲक्शन अवलंबून नाही, पण रिॲक्शन इंटरमिजिएटवरती मेकॅनिझम मात्र अवलंबून असल्याचं आपल्याला दिसत आहे. तुम्हाला प्रश्न कसा येतो माहिती आहे परीक्षेमध्ये, तुम्हाला अशा 2 रिॲक्शन्स देतात आणि पुढे तुम्हाला विचारतात प्रश्न की याचा रेट सांगा, दुसरं याचा रिॲक्शन इंटरमिजिएट सांगा, याची ऑर्डर सांगा. मग कशी ओळखणार? या 2 रिॲक्शन तुम्हाला फक्त दिलेल्या आहेत. तुम्ही या 2 रिॲक्शनला हे कंसातलं पण दिलेलं असतं. मग या 2 रिॲक्शनला बघितल्यावर लक्षात येणार ही पहिली स्टेप स्लो आहे. मग लक्षात आलं ही रेट डिटर्मिनिंग स्टेप आहे. पहिला प्रश्न झाला. मग रेट लॉ रेट डिटर्मिनिंग स्टेपवरनं लिहिला जातो. रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2Cl. एकाच रिॲक्टनवर अवलंबून आहे, फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स आहे. याचा रिॲक्शन इंटरमिजिएट विचारतात. मग बघायचं जो एका स्टेपमध्ये तयार झालाय दुसऱ्या स्टेपमध्ये वापरला गेलाय आणि ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये तो दिसत नाहीये. मग हा जो क्लोरीन आहे पहिल्या स्टेपमध्ये तयार झाला, दुसऱ्या स्टेपमध्ये वापरला गेला आणि तो क्लोरीन ॲटॉमिक क्लोरीन तुम्हाला ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये दिसत नाही, म्हणजेच तो रिॲक्शन इंटरमिजिएट आहे. बोर्डाच्या एक्झाममध्ये आलेला किंवा नीटमध्ये सुद्धा MCQ मध्ये आलेला प्रश्न तुमच्या समोर सांगतोय. या ठिकाणी अशा 2 रिॲक्शन्स तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्यावरनं तुम्हाला प्रश्न विचारतात, सांगा यात रिॲक्शन इंटरमिजिएट कोण आहे, सांगा याची ऑर्डर काय आहे, सांगा याचा रेट लॉ काय आहे. कसा ओळखणार बघा. तर तुम्हाला या 2 रिॲक्शन लिहिल्या, त्यातली पहिली रिॲक्शन स्लो आहे म्हणजे ती रेट डिटर्मिनिंग स्टेप आहे. त्याच्यावरनं तुम्ही रेट लॉवरनं रेट काढू शकता. रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ F2. दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनवर रेट डिपेंड आहे म्हणजे ही सेकंड ऑर्डर कायनेटिक्सला फॉलो करते. दुसरा मुद्दा, पहिली स्टेप बघा, यात F तयार झाला ॲटॉमिक फ्लोरीन आणि दुसऱ्या स्टेपमध्ये तो वापरला गेला आणि ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये तो दिसत नाही आहे, म्हणजेच F फ्लोरीन ॲटॉमिक फ्लोरीन हा काय म्हणून काम करतोय, तर रिॲक्शन इंटरमिजिएट म्हणून काम करतोय. काय काय सांगितलं रिॲक्शन इंटरमिजिएटमध्ये? रिॲक्शन इंटरमिजिएट म्हणजे हा रिॲक्टन पण नाही, हा प्रॉडक्ट पण नाही, हा ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये पण दिसत नाही, पण ड्युरिंग द प्रोग्रेस ऑफ द रिॲक्शन हा दिसतो. हा एका स्टेपमध्ये तयार होतो, दुसऱ्या स्टेपमध्ये वापरला जातो. याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे हे रेट ऑफ रिॲक्शनवर परिणाम करत नाही. याचा लाईफ पिरियड अतिशय कमी असतो आणि त्यामुळे याला आयसोलेट केल्या जाऊ शकत नाही. याचं कॉन्सन्ट्रेशन खूप कमी असल्यामुळे ते डिटरमाइन केल्या जाऊ शकत नाही. पुढे सांगितलंय की हा जो रिॲक्शन इंटरमिजिएट आहे हा मेकॅनिझमवरती मात्र परिणाम करत असतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. या वरच्या रिॲक्शनमध्ये हा ॲटॉमिक क्लोरीन रिॲक्शन इंटरमिजिएट आहे, तर दुसऱ्यामध्ये ॲटॉमिक फ्लोरीन जो आहे हा रिॲक्शन इंटरमिजिएट असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आता आपण डिफरन्स बिटवीन ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिॲक्शन ही कन्सेप्ट लक्षामध्ये घेणार आहोत. नाव द व्हेरी इम्पॉर्टंट डिफरन्स बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यूला अतिशय इम्पॉर्टंट आहे, म्हणजे बोर्डाच्या परीक्षेमध्ये वारंवार येणारा प्रश्न म्हणायला हरकत नाही. ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी यांच्यातला डिफरन्स बघा. आपण दोघांविषयी मुद्दे बघितले, फक्त आता ते पॉईंट समोरासमोर आपण ठेवतोय. ऑर्डर ऑफ द रिॲक्शन, it is the sum of the power of the concentration term involved in the rate law expression. रेट लॉ एक्सप्रेशन मध्ये जेवढे काही कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आहेत त्यांच्या पॉवरची बेरीज म्हणजे ऑर्डर ऑफ द रिॲक्शन असते. आणि मॉलिक्युलॅरिटी इट इज द नंबर ऑफ रिॲक्टंट मॉलिक्यूल टेकिंग पार्ट इन द एलिमेंटरी रिॲक्शन. ऑर्डर ऑफ द रिॲक्शन ही मेकॅनिझम बेस्ड कन्सेप्ट आहे, ही प्युअरली एक्सपेरिमेंटल कन्सेप्ट आहे. तर मॉलिक्युलॅरिटी ही बॅलन्स केमिकल इक्वेशनवरनं काढल्या जाते, त्यामुळे ही थेरॉटिकल कन्सेप्ट आहे. ऑर्डर ऑफ द रिॲक्शन इट मे बी 0, मे बी इंटीजर और मे बी इन फ्रॅक्शन. तर मॉलिक्युलॅरिटी इज ऑलवेज अ इंटीजर. ऑर्डर ऑफ द रिॲक्शन मे चेंजेस विथ चेंज इन टेम्परेचर अँड प्रेशर. कारण जसं टेम्परेचर आणि प्रेशर बदलेल तसं मेकॅनिझम बदलेल. मेकॅनिझम बदललं म्हणजेच ऑर्डर ऑफ द रिॲक्शन बदलेल, कारण ती एक्सपेरिमेंटल कन्सेप्ट आहे. या ठिकाणी मॉलिक्युलॅरिटी डज नॉट चेंजेस विथ चेंज इन टेम्परेचर अँड प्रेशर. कारण टेम्परेचर आणि प्रेशर बदललं तर मेकॅनिझम बदलेल, पण ओव्हरऑल रिॲक्शन बदलत नाही. आणि ओव्हरऑल रिॲक्शन जर का बदलली नाही तर स्वाभाविकरित्या मॉलिक्युलॅरिटी बदलत नाही असं दिसून येईल. ऑर्डर ऑफ द रिॲक्शन इट इज द प्रॉपर्टी ऑफ बोथ एलिमेंटरी अँड कॉम्प्लेक्स रिॲक्शन. तुम्ही ऑर्डर जी आहे ती एलिमेंटरी रिॲक्शनची पण काढू शकता, कॉम्प्लेक्स रिॲक्शनची पण सांगू शकता.
पण मॉलिक्युलॅरिटी ही फक्त एलिमेंटरी रिॲक्शनची प्रॉपर्टी आहे. असे एकंदरीत आपण 5 मुद्दे इथे डिफरन्ससाठी घेतलेले आहेत आणि फार अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणून हा आपण लिहून बघितला पाहिजे. तुम्हाला आजच्या ओव्हरऑल कन्सेप्टमध्ये मी व्हॉट इज एलिमेंटरी रिॲक्शन, व्हॉट इज कॉम्प्लेक्स रिॲक्शन, व्हॉट इज मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिॲक्शन, नंतर रिॲक्शन इंटरमिजिएट, रेट डिटर्मिनिंग स्टेप, अशा काही कन्सेप्ट आज आपण बघितल्या आहे आणि सगळ्यात शेवटी ऑर्डर आणि मॉलिक्युलॅरिटी याचा डिफरन्स आपण बघितला आहे. सगळे क्वेश्चन्स अतिशय महत्त्वाचे आहे. व्यवस्थित वाचा. थँक्यू.